नमस्कार मित्रांनो. बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असतो की मधमाशा या सगळ्या फुलांमधनं मध आणि परागकण हे गोळा करतात, पण तसं नाहीये. दोन फुलं ही आपल्या आसपास एरियामध्ये वाढणारी आहेत की जी मधमाशांना घातक आहेत. सर्वात पहिलं फुल म्हणजे हे रुई, जे आपण शनी महाराजांना शनिवारी त्यांच्या गळ्यामध्ये हार करून टाकतो, ती ही रुई. त्याचे फुलं आपण इथे पाहू शकतात. पहिली आहे ही रुई आणि दुसरं आहे हा धोत्रा. तर हे धोत्र्याचं फूल आपण पाहू शकतात. हे दोन्ही झाडं आपल्याला माहीत असतील, आपल्या एरियामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. जर या फुलांचा मध किंवा परागकण मधमाशाने गोळा केले तर त्यांचा मृत्यू होतो, आणि येता येता त्या जर जमिनीवर पडल्या तर दुसऱ्या मधमाशा या त्यांच्या तोंडातलं मध किंवा परागकण घेतात, तर त्यांचा देखील मृत्यू होतो. त्यामुळे मधमाशाची पेटी ठेवताना एक काळजी नक्की घ्या की आसपास रुई किंवा धोत्र्याची झाडं ही असणार नाही.